नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. हे जे पाहताय मित्रांनो, पानं कमी आणि मोहर सगळा भरलेला आहे. तर ही व्हरायटी आहे केशर आंब्याची मित्रांनो. 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमध्ये केशर आंबा आहे आणि कशा पद्धतीने वाढलेला आहे, कशा पद्धतीने मोहर सगळा आलेला आहे आणि त्याचं खोड सुद्धा बघा मित्रांनो. नुसतं आपण ते वरती दाखवतोय आणि खोड दाखवत नाही असं नको. खोड देखील कशा पद्धतीने मजबूत आहे. अजून हा डेव्हलप व्हायचा, पावसाळ्यामध्ये विक्रीला काढणार आहोत आपण. ह्याच्यातला काही सगळा मोहर ठेवला जात नाही, यातला बऱ्यापैकी सगळं काढून टाकलं जातं. फक्त कस्टमरला दाखवण्यासाठी थोडी 1-2 फळं ठेवली जातात मित्रांनो. बाकी सगळा हा मोहर काढून टाकत असतो, कारण याला पानं येऊन झाड पूर्ण बुशी तयार झालं पाहिजे, त्याच्यासाठी हा मोहर काढून टाकला जातो. तर अशाच पद्धतीच्या आपल्याकडे क्वांटिटी भरपूर आहे. आपण इथे देखील भरलेली आहे, तशाच पद्धतीने आपल्या लांज्याच्या साईटवर देखील भरलेली आहे. तिथे जवळ आसपास 3,500-4,000 आंबा आहे. इथे बघायला गेलं तर 3,500-4,000 आंबा आहे. म्हणजे जवळ आसपास 8,000 ते 10,000 क्वांटिटी फक्त 30 इंच बाय 30 इंच या बॅगमधली आहे आपल्याकडे. आता यामध्ये क्वालिटी मटेरियल तयार होण्यासाठी याला वेळ द्यायला लागतो मित्रांनो. आणि हाच वेळ आपण इथे आपल्या नर्सरीमध्ये ही झाडं भरून ठेवली. तुम्ही कधी पण या, तुम्हाला झाडं ही बघायला मिळणार. ती फक्त आपण पावसाळ्यामध्ये विक्रीला काढतो, तेव्हा ही रोपं प्रॉपर तयार होतात आणि त्याच वेळेला आपण विक्रीला काढतो. आत्ता ही रोपांची विक्री करत नाही मित्रांनो, कारण ती रोपं अजून तेवढ्या पद्धतीमध्ये चांगली व्यवस्थित डेव्हलप झालेली नाहीत. त्याच्यासाठी आपण आत्ता विक्री करत नाही, पण विक्री आपण पावसाळ्यामध्ये ही नक्की करतो आणि त्यावेळेला ह्याच्यावरती तुम्हाला 1-2 फळं देखील पाहायला मिळणार आहेत. तुमच्या घरी नेऊन लावल्यानंतर ह्याला लगेच आम्ही सांगितलेल्या औषधांची ट्रीटमेंट केल्यानंतर लगेच ह्याला फळधारणा होत असते मित्रांनो. तर अशाच प्रकारे ही मोठी मोठी फळझाडं आपल्याकडे मिळतात आणि ही आपण स्वतः तयार करतो, त्याच्यामुळे रिझनेबल रेटमध्ये. तशाच पद्धतीने आपण खात्रीशीर रोपं देतो. बाहेरून कुठूनही आणून ट्रेड करून आपण रोपं देत नाही, आपल्याकडे बनवलेली आहेत. ड्रीप लाईन लावलेली आहे आपल्याकडे, स्वतः आपण डेव्हलप करतो ही सगळी रोपं. रिबॅगिंग देखील आपण स्वतः करतो आणि अशा प्रकारे ही वाढवतो रोपं मित्रांनो. त्याच्यामुळे आपल्याकडे खात्रीशीर रोपं मिळतात, चांगल्या क्वालिटीची, चांगल्या दर्जाची रोपं मिळतात मित्रांनो. आणि अशाच प्रकारची रोपं जर का तुम्हाला हवी असतील तर खाली इथं आम्ही कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती नक्की एकदा फोन करा, चौकशी करा. तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये आणि तसंच खेरवसे, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी 25 एकरमध्ये, म्हणजे टोटल 60 एकरमध्ये शैलेश नर्सरी काम करते. म्हणूनच मित्रांनो हे एवढं सगळं करणं, एवढी सगळी झाडं भरून ठेवणं हे शक्य होतं. हे आता याच्यामधला गॅप पाहिला तुम्ही, याच्या बॅगची साईज पाहिली तर तुम्हाला अंदाज येईलच की एका एकरामध्ये फक्त किती रोपं बसतात. खूप कमी रोपं बसतात मित्रांनो, पण चांगलं द्यायचं आम्ही प्रयत्न करत असतो, चांगली क्वालिटी बनवायचा प्रयत्न करत असतो आणि 60 एकरमध्ये विस्तारलेले असल्यामुळेच आपण हे शक्य करू शकलोय. हे सगळं काही आपल्याकडे रिबॅगिंग करून, आपल्याकडे रोपं डेव्हलप करून आपण ती सेल करणं, हे सगळं काही 60 एकरमध्ये नर्सरी पसरलेली असल्यामुळे हे शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, 1983 सालापासून या क्षेत्रामध्ये नर्सरी काम करते. त्याच्यामुळे तुम्हाला खात्रीशीर रोपं, योग्य सल्ला व मार्गदर्शन सगळं काही तुम्हाला घर बसल्या मिळून जाणार आहे. फक्त तुम्हाला ही रोपं लावायची आहेत, त्याचं पुढचं मार्गदर्शन सगळं काही आमचं राहणार आहे मित्रांनो. तर ज्यांना कोणाला रोपं हवी असेल त्यांनी नक्की एकदा कॉल करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल शैलेश नर्सरीमध्ये कशा क्वालिटीची रोपं आणि 30 इंच बाय 30 इंचच्या बॅगमध्ये ही अशी फळं लागलेली रोपं देते, म्हणून शैलेश नर्सरी महाराष्ट्रात फेमस आहे मित्रांनो. तर हे काय आहे ते नक्की तुम्हाला या आजच्या व्हिडिओमधून पाहायला मिळालंच असेल. तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही देत असलेल्या प्रेमाबद्दल खरंच खूप मनापासून आभार आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.